The Revat Shri Morchai Temple in Morchim become a hub of spiritual energy, hosting a continuous 24-hour Dindi and Bhajan program. Devotees from various groups marched in a procession to the temple where they presented soulful bhajans. The non-stop event created a vibrant atmosphere of devotion, showcasing the rich cultural fabric of the community. आर्थिक विषय सगळं नाही झालं हे रेझोल्यूट पाहिजे ज्ञान आहे तुम्हाला हे थोडं आहे
आषाढी एकादशी आणि 24 वार आमच्या मोरजाई मंदिरात उत्सव सुरू आहे. काय इतिहास काय सर या संदर्भात? ही एक आमची 24 तास ज्याच्यामुळे अखंड अशी आमच्या आपल्या श्री मोरजाई मंदिरात ते भजनी सेवा चालू असता. या आपल्या आषाढी कार्तिकी आपली एकादशी ह्या त्या निमित्त आमची आणि आमच्या गावातले जे संबंध गावातले प्रत्येक ह्याचे वाड्यावरचे म्हणा किंवा 1-2 वाड्याचं म्हणा एक असे म्हणा जे पार जे असतात ते पार ते वयतात. पार म्हणजे कसं ॲक्च्युली पार व्हायचं अर्थ म्हणजे प्रहर 3 वारा ते वचन ते 3 वारा थंयसर भजन करतात. पण त्याच्या पयलीं आपापल्या घराकडसून किंवा आपल्या देवळाकडसून ती प्रारंभ करतात. आता ही जी आमची आता वारी जी वयता आसा किंवा आमचो हो पार जो वयता आसा हो आमचो काचोळे वाडा, मुनांग वाडा आणि मरडी वाडा ही सगळी मंडळी. त्या शिवाय आमच्या त्याच्याबरोबर आमचे हे इतर जे असतात मळेकर वाडा म्हणा किंवा दाभोळकर वाडा किंवा गावडे वाडा ही मंडळी ही सुद्धा आमच्या बरोबर येतात आणि हे सगळे आम्ही उमेदीन त्या ठिकाणी वयता असे पार घेऊन त्या ठिकाणी. दिसतो आता बघा यासाठी महिला आमचे जे असतात ते आता बरे सहभागी घेतात आणि ती सुद्धा आनंदात त्या ठिकाणी सहभागी होतात. कातोळे वाड्याची भरपूर मंडळी या ठिकाणी महिला मंडळ येताली यंदा त्यांना अडचण असा त्यामुळे ती येऊ शकली ना नाल्यार आणखी मजा येतली असली. ही आमची एक वार्षिक ही सेवा आसा एक देवीकडे आमची वाजवाची. आता आम्ही असे वयतले ब्राह्मण देव जो आसा थंयसर पयले आमी वयतले थंयसर मातशें भजन करतले आणि मागीर आमी मोरजाई मंदिरात वयतले 3:30 ते आपले 7 हो आमचो टायम आसा.